नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पलूस कॉलनी, तालुका पलूस, जिल्हा सांगली या पलूस कॉलनीमधली एक अंगणवाडी. त्या पलूसमध्ये ज्यांची सत्ता आहे ते काँग्रेस प्रणित असलेले तिथले नगराध्यक्ष. या पलूस कडेगावमध्ये जे आमदार आहेत ते OBC आरक्षण मारक आणि जे स्वतःला शिक्षण सम्राट म्हणून घेतात अशांच्या विधानसभेमधील पलूस कॉलनीमधली ही गंभीर अवस्था अशी की त्या अंगणवाडीमध्ये साधं पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही आहे. पिण्याचं पाणी सोडा, तिथल्या छोट्या चिमुकल्यांना साधी बाथरूमची सोय नाही आहे. बाथरूमची सोय सोडा, साधं त्या अंगणवाडीमध्ये वीज कनेक्शन नाही आहे. होय, मी पलूस कडेगावमधील पलूस कॉलनीमधली एका अंगणवाडीची सत्यकथा आपल्याला सांगतो. अतिशय दुर्दैवी चित्र आहे. नगराध्यक्षांचं लक्ष नाही, कारण त्यांना वाटतं की आम्ही गुलाल उधळला म्हणजे आता आम्ही राजे झालो. आमदार साहेब ज्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की मी दर महिन्याला पलूसला येणार, माझं गाव पलूस कडेगाव आणि पलूसकरांसाठी मी महिन्याला कार्याचा आढावा घेणार, त्या आमदार साहेबांचा पत्ता नाही. कधी पुण्यात दिसतात, कधी डायरेक्ट फिल्म स्टार्स त्यांच्या क्रिकेटच्या सामन्यासाठी सांगलीत दिसतात. पुणे आणि सांगलीमध्ये आपला पलूस कडेगाव मतदारसंघ आहे. कदाचित हे सोयीस्कररित्या विसरलेत. पलूसची जेव्हा सत्ता येत नव्हती असं कळलं तेव्हा वारे माप आश्वासन दिली. पलूसच्या पाण्याचा आजही प्रश्न, पलूसकरांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. पलूसकरांना साधं पिण्याचं पाणी नाही आहे. त्यासाठी होणारा खर्चाचा अपव्यय असेल, पाईपलाईनची दुर्दशा असेल आणि तो चढ उतारचा खेळ अतिशय दुर्दैवी आहे. आपण एवढ्या वर्ष पलूसकरांवरती राज्य करतो, पण साधं पिण्याचं पाणी आपण देऊ शकत नाही. आपल्या भागात जी अंगणवाडी आहे तिला साधं लाईट कनेक्शन, वीज कनेक्शन देऊ शकत नाही. तिथल्या चिमुकल्या मुलांचा काय दोष आहे? त्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही, त्यांना बाथरूमची सोय होत नाही. हे अपयश खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचं, डॉक्टर विश्वजित कदमांचं आहे. बाहेरमध्ये चकाचौंध तुम्हाला दिसते. भारतीय विद्यापीठचं नेटवर्क तुम्हाला चांगलं दिसेल. तिथले टॉयलेट, बाथरूम तुम्हाला चांगले दिसतील. तिथले पिण्याचं पाणी तुम्हाला मुबलक मिळेल, कारण की ते खाजगी कॉलेज आहे. त्या ठिकाणी भरमसाठ डोनेशन घेतलं जातं. पण ज्यांच्या मुलांना डोनेशन घेऊन ॲडमिशन घेता येत नाही अशा चिमुरड्यांसाठी अंगणवाडी ही चांगली कॉन्सेप्ट असताना त्या अंगणवाडीमध्ये लाईटची, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. झेडपीची सत्ता येताना अनेक आश्वासन दिली होती. झेडपी सत्ता आश्वासनाने आलेली आहे, पण आज झेडपीची सत्ता ही फक्त एक बाहुलं बनून राहिलेली आहे. दुर्दैवानं झेडपी स्वतःच्या हातात असून काही करता येत नाही. नगराध्यक्ष स्वतःच्या हातात असून तो काही करत नाही. आपण स्वतः आमदार असून आपण काही करत नाही. आपण फक्त इव्हेंटमध्ये हे आमदार व्यस्त आहेत. हे पलूसकरांचं दुर्दैव आहे. पलूस कॉलनीमध्ये अंगणवाडीची ही दुर्दशा खरोखरच फार मोठी शोकांतिका आहे. फक्त प्रश्न मनाला एकाच प्रश्नाचं वाईट वाटतं, त्या अंगणवाडीतील चिमुकल्यांचा दोष काय? धन्यवाद.